जय श्रीराम सर्वांना. आज थोडंसं आपण वेळेला पाठीमागे टाकलेला आहे आणि लवकर हॉटेल उघडण्यासाठी आलेलो होतो. 15 मिनिट लवकर आलो होतो. पाहू शकता काउंटर एकदम स्वच्छ आणि चकाचक करून घेतलं होतं. त्यानंतर चहा बनवला व गिराईक चालू झालं. सकाळ आलेलेच गिराईक येऊन बसलं होतं आणि कंटिन्यू गिराईक चालू होतं. नंतर बघू शकता की चहा बी तयार झाला होता, दूध तापून ठेवलं होतं आणि गिराईक चालू होतं. तर आले होते. नंतर आपले थंडगार पाणी देणारे जारवाले यांचा जार घेतला, त्यांनी 2 जार दिले, त्यांचे पैसे दिले व ते गेले. बघू शकता की कंटिन्यू गिराईक चालू होतं. आपल्याला ते मनोज सर हे म्हणजे छोट्या भावासारखं कंटिन्यू मला सपोर्ट करतात. तर बघू शकता चहा बनवला होता, चहा तयार झाला होता. नंतर आले होते अमर शेठला चहा दिला होता, चहा घेतला त्यांनी. नंतर आले होते जामवाडीचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टदार सागर शेठ आणि त्यांचे काम म्हणजे सुरुवातच बासुंदी चहापासून होती. सकाळी बासुंदी चहा घेतला तरच त्यांना नंतर कामावर सूत्र त्यांचे चालू होते. तर बघू शकता की नंतर पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं आणि पाऊस पण यायला चालू झाला होता. तर पाऊस आला की चहाला गर्दी होतीच. नंतर आली होती आपल्याकडे मित्र कंपनी, जे म्हणले की आम्हाला स्पेशल मलाई किटी बनवून द्या. बघू शकता की 3 मलाई किटी सांगितले होते, एक दूध आणि एक लस्सी. तर मलाई किटी तयार होत होती. मलाई किटी तयार झाली. त्यांना बघू शकता की किटी बघूनच तोंडावर पाणी सुटते तुमच्या. तर त्यांना मलाई किटी दिली, त्यांनी मलाई किटी घेतलेली आणि एक जण होता त्यांना लस्सी घ्यायची होती. तर बघू शकता की पावसाचं वातावरण झाल्यामुळे मी नंतर दूध आणलं होतं आणि आपले भैया सेठ श्रीसागर आले होते आणि त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर आणि इर्टिगा गाडी भाड्याने भेटते. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. तात्यासाहेब, हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील.